दुधी भोपळ्याची भाजी खायची म्हटलं ना तर सगळेच नाक मुरडतात। चला म्हटलं मग तुम्हाला अशा पद्धतीची एकदम सोपी आणि एकदम टेस्टी लागणारी दुधी भोपळ्याची भाजी दाखवते। तर कढईमध्ये तेल जिरे घातलं, ते छान तडतडले की बारीक कट केलेली जे दुधी भोपळा आहे ना तर ते घातलेलं आहे। तर इथे मी पाव किलोचा दुधी भोपळा जो होता ना त्यातला अर्धा म्हणजे अर्धा पाव जे दुधी आहे ना तर तेवढा कट करून घातला। त्यानंतर अर्धी वाटी जे चना डाळ असते ना तर ती स्वच्छ धुतली आणि 1-2 तासासाठी भिजवत ठेवली होती। ती छान भिजली की आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। आणि भाजी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। जेवढं भाजीला आवश्यक आहे तेवढंच मीठ त्याच्यात टाकायचं आहे। मीठ या स्टेजला टाकल्याने काय होतं ना तर भाजी लवकर वाफवून निघते आणि आपली भाजी शिजायला ना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही। त्याच्यामुळे आपल्याला ते छान मिठाच्या याच्यामध्येच वाफवून काढायचं आहे। छान आलटीपलटी करत राहायचं आहे, म्हणजे मिठाचं पाणी होतं आणि आपली भाजी जी आहे ना बऱ्यापैकी मिठाच्या पाण्यावरच आपली भाजी वाफवून निघते। आणि भाजीची चव जी आहे ना ती जैसे ते म्हणजे एकदम टेस्टी लागते, म्हणजे पानचट लागत नाही भाजी। साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कारण की दुधी भोपळ्याची भाजी यामुळे सर्वजणांना आवडत नाही। त्यानंतर छान भाजी वाफली की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट घालायचं, कांदा लसूण मसाला घालायचा, त्यानंतर घालायचं त्याच्यामध्ये धनिया पावडर असेल तर धनिया पावडर घालायचं आणि छान असं मिक्स करून द्यायचं। तर मी धनिया पावडर वगैरे काही घातलं नाही, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद एवढंच घातलं। भाजी छान मिक्स करून घेतली। त्यानंतर भाजी छान मिक्स झाली मसाल्यामध्ये, मसाले एकदम तेल सुटू लागलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट जो असतो ना तर तो घालायचा आहे। आणि भाजी जी आहे ना तर ती छान अशी आपल्याला वाफवून घ्यायची आहे, म्हणजे जर भाजीमध्ये छान असं वाफवून निघाली तर आपली भाजीची टेस्ट जी आहे ना ती उत्तम लागते। तर बघू शकता इथं मी शेंगदाण्याचा कूट पण घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही घाला किंवा नका घालू, पण शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी खायला उत्तम लागते। तर मी तर सांगेल की नक्कीच टाका। आणि अशा प्रकारे ही जर दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर सगळेच आवडीने खातील। एकदा नक्की बनवून पहा। आवडले असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।